विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण चौकोन या प्रकरणातील समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म, त्यावर आधारित उदाहरणे, समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या आणि कसोट्यांवर आधारित उदाहरणे यांचा अभ्यास केला. सराव संच 5.1 आणि सराव संच 5.2 मधील आपण उदाहरण सोडवली. आज आपण आयत, समभुज चौकोन आणि चौरस यांचे काही विशेष गुणधर्मांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत आणि एका प्रमेयाची सिद्धता अभ्यासणार आहोत. तर आयताचा गुणधर्म बघूया. सुरुवातीला आयताचे कर्ण एकरूप असतात. कोणताही आयत असो, त्या आयताचे कर्ण एकरूप असतात. आता आयत म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनाला आपण आयत म्हणतो. आता या आकृतीत बघा, आपल्या समोर एक आयत दिलेला आहे. चौकोन एबीसीडी हा एक आयत आहे. याची एबी भुजा आणि डीसी भुजा एकरूप आहे. याची एडी भुजा आणि बीसी भुजा एकमेकांशी एकरूप आहे. मग आपल्याला सिद्ध काय करायचंय, कर्ण एसी आहे आणि कर्ण बीडी एकरूप आहे. मग यासाठी काय करावं लागेल, आपल्याला दोन त्रिकोण घ्यावे लागतील. त्रिकोण एडीसी आणि त्रिकोण बीडीसी मध्ये बघा, एक कर्ण एका त्रिकोणात समाविष्ट झाला पाहिजे तर दुसरा कर्ण दुसऱ्या त्रिकोणात समाविष्ट झाला पाहिजे. असे दोन त्रिकोण आपण निवडायचे. तसे वेगवेगळ्या दोन जोड्या तुमच्याकडे आहेत. कुठले दोन त्रिकोण तुम्ही घेऊ शकता, मात्र त्याच्यात एक कर्ण एका त्रिकोणात तर दुसरा कर्ण दुसऱ्या त्रिकोणात समाविष्ट झाला पाहिजे. मग आपण जर त्रिकोण एडीसी घेतला आणि त्रिकोण बीडीसी घेतला तर काय होईल बघा, ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे पक्ष, ही बाजू सामायिक आहे. हा कोण 90 अंशाचा आहे, हा कोण 90 अंशाचा आहे. म्हणजे बा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जोडतात, एकरूप आहेत आणि त्रिकोणांच्या उरलेल्या भुजा एकरूप असतात. म्हणून कर्ण एसी आणि कर्ण एकमेकांशी एकरूप आहेत. हे आपण सहजपणे सिद्ध करून सांगू शकतो. चौरसाचे 3 गुणधर्म आपल्या समोर आहेत. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा गुणधर्म. परत चौरसाची व्याख्या आपल्याला माहिती आहे, ज्या चौकोनाचे सर्व बाजू आणि सर्व कोन एकरूप असतात. म्हणजे सर्व बाजू पण एकरूप असतात, सर्व कोन पण एकरूप असतात. म्हणजे प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. मग या ठिकाणी आपल्याला कर्ण एकरूप दाखवायचे असतील तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्रिकोण PQR व त्रिकोण SRQ घ्यावा लागेल, किंवा ह्याच पद्धतीने दुसरी जोडी पण तुम्ही घेऊ शकता. मुद्दा परत तोच, एका त्रिकोणात एक कर्ण, दुसऱ्या त्रिकोणात दुसरा कर्ण समाविष्ट असला पाहिजे. हे झाल्यानंतर पुन्हा बाकोबा कसोटीनुसार आपण दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवू शकतो आणि उरलेल्या बाजू एकरूप आहेत म्हणून कर्ण एकरूप असतात. हे आपण सिद्ध करू शकतो सहजपणे. पक्ष साध्य सिद्धता तुम्ही लिहू शकतात. चौरसाचे हा एवढा भाग पक्ष, चौकोन PQRS हा एक चौरस आहे. साध्य कर्ण PR एकरूप कर्ण QS, हे झालं आपलं साध्य. सिद्धता लिहिताना त्रिकोण PQR व त्रिकोण SRQ मध्ये बाजू PQ एकरूप बाजू SR सम्मुख भुजा, बाजू QR एकरूप बाजू QR सामायिक भुजा, कोण PQR एकरूप कोण SRQ प्रत्येकी काटकोन. आणि म्हणून बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप आले म्हणून कर्ण PR एकरूप कर्ण QS एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. या पद्धतीने आपण सहजपणे प्रमेयाची सिद्धता लिहू शकतो. आता समभुज चौरसाचा दुसरा गुणधर्म किंवा दुसरा प्रमेय आपण सांगू शकतो. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात हे दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लंबदुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यासाचा इथे आपल्याला उपयोग करावा लागेल. बघा, बाजू PS
एकरूप बाजू एस आर, चौरसाच्या बाजू. म्हणजेच बिंदू एस हा पी आणि आर या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर अंतरावर आहे. म्हणजे एस हा बिंदू कर्ण पी आरच्या लंब दुभाजकावर आहे. सेम त्याच पद्धतीने क्यू हा बिंदू सुद्धा पी आणि आर पासून समदूर अंतरावर आहे. म्हणजे तो सुद्धा कर्ण पी आरच्या लंब दुभाजकावर आहे आणि दोघांमधून जाणारी एक आणि एकच रेषा असू शकते. म्हणून कर्ण क्यू एस हा कर्ण पी आरचा लंब दुभाजक आहे हे आपण सहजपणे सिद्ध करू शकतो. आणि याची मिळती जुळती सिद्धता आपण ह्या प्रमाणामध्ये पुढे अभ्यासणार आहोतच. त्यानंतर चौरसाचे कर्ण त्यांचे सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे हे चौरसाचे जे कर्ण आहेत हे त्यांच्या समोरचे कोन काय करतात, दुभागतात. म्हणजे याचा अर्थ असा, हा जो पी कोन आपल्याला दिसतोय हे दोन कोन या ठिकाणी ह्या कर्ण पी आर मुळे समान मापाचे तयार होतात. एस जवळचे दोन्ही कोन समान मापाचे तयार होतात. या पद्धतीने कर्ण त्यांच्या सम्मुख कोनांना दुभागतात. हे साध्य आपल्याला सिद्ध करून दाखवायचंय. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, लक्षात घ्या. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर त्यासाठी आपण दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. ते कोणते बघा, हा एक त्रिकोण आपण घेतला आणि त्याच्या शेजारचा हा दुसरा त्रिकोण आपण घेतला. पुन्हा एकदा बाकोबा कसोटीनुसार आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो. ते कसे, ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे, ही बाजू ह्या बाजूशी एकरूप आहे. हा कोण 90 अंशाचा, हा कोण 90 अंशाचा. बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत आणि उरलेले कोण एकरूप असतील म्हणून हा कोण ह्या कोणाशी एकरूप आहे, हा कोण ह्या कोणाशी एकरूप आहे. म्हणजेच समोरासमोरचे जे दोन कोण होते इकडचे, हा कोण होता, याचे दोन भाग झाले, याचे दोन समान भाग झाले. याच पद्धतीने आपण त्रिकोणांची जोडी बदल केली की आपण दुसरं साध्य सिद्ध करून दाखवू शकतो. त्यानंतर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. जसं आपण चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात हे बघितलं, त्याच पद्धतीने समभुज चौकोनाचे कर्ण सुद्धा परस्परांचे लंब दुभाजक असतात. या प्रमेयाची सिद्धता आपण अभ्यासणार आहोत. पक्ष आणि साध्य आणि सिद्धतेसहित ती सिद्धता आणि याची सिद्धता तंतोतंत समान असेल. त्यानंतर समभुज चौकोनाचे कर्ण त्याचे सम्मुख कोन दुभागतात. याच पद्धतीने चौरसाचे कर्ण जसे सम्मुख कोन दुभागतात त्याच पद्धतीने समभुज चौकोनाचे कर्ण सुद्धा त्यांचे सम्मुख कोन काय करतात, दुभागतात. हे आपण सांगू शकतो किंवा सिद्ध करून दाखवू शकतो. चला तर मग आपण या प्रमेयाची सिद्धता अभ्यासूया. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. या प्रमेयाची सिद्धता आता आपण अभ्यासूया. एक आकृती आपल्या समोर आहे. ज्या आकृतीत आपण एक चौकोन काढला आहे, त्या चौकोनाचं नाव आहे EFGH. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, पक्ष आणि साध्य लिहिण्यासाठी हे जे विधान आपल्या समोर आहे ह्या विधानाचे दोन भाग करायचे. समभुज चौकोनाचे इथपर्यंतचा भाग पक्षात आपल्याला मांडायचा. समभुज चौकोनाचे म्हणजे जो चौकोन आपण फळ्यावर काढलेला आहे किंवा आपल्या वहीत काढलेला आहे त्या चौकोनाचं नाव आणि त्या चौकोनाचा प्रकार एवढं आपल्याला फक्त पक्षात लिहायचंय. म्हणजे चौकोन EFGH हा एक समभुज चौकोन आहे. चौकोन EFGH हा समभुज चौकोन आहे. हे झालं आपलं पक्ष. पण साध्य काय आपलं की समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. म्हणजे याचा अर्थ एक कर्ण दुसऱ्याचा तर दुसरा कर्ण पहिल्याचा लंब दुभाजक. म्हणजे दोन साध्य आपल्याला लिहायचे. कर्ण EG हा कर्ण H चा लंब दुभाजक आहे. कर्ण EG हा
लंबदुभाजक आहे. सेम त्याच पद्धतीने फक्त आदला बदल करायची आहे. कर्ण HF हा कर्ण EG चा लंबदुभाजक आहे. हे आपलं दुसरं साध्य. मग त्यासाठी आता आपल्याला सिद्धता लिहायची. तर सिद्धता लिहित असताना समभुज चौकोन म्हणजे काय, ही जी संकल्पना आहे ही जर तुमची क्लिअर असेल की ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात, म्हणजे ह्या चौकोनाचे चारही बाजू एकरूप आहेत. मग त्यापैकी आपल्याला लगतच्या जवळजवळच्या दोन बाजूंच्या दोन दोन वेगवेगळ्या जोड्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि पहिली जोडी घेतली तर पहिलं साध्य सिद्ध होऊ शकतं, दुसरी जोडी घेतली तर दुसरं साध्य सिद्ध होऊ शकतं. मग आपण कुठल्या तरी एका जोडीपासून सुरुवात करूया. लगतच्या दोन भुजा आपण घेऊया. रेख EF आणि रेख EH एकरूप आहेत असं म्हणू. रेख EF आणि रेख EH एकरूप आहेत. तसेच रेख FG आणि रेख GH पण एकरूप आहेत. हे आपण कशावरून सांगू शकतो, पक्षावरून. कारण जो चौकोन आपण घेतलेला आहे तो समभुज चौकोन आहे आणि समभुज चौकोनाच्या सर्व भुजा एकरूप असतात, म्हणजे लगतच्या भुजा सुद्धा एकरूप असतील. आता या ठिकाणी बघा, रेख EF आणि रेख EH एकरूप आहेत. याचा अर्थ काय, रेख EF आणि रेख EH एकरूप आहेत म्हणजे याचा अर्थ असा की F या बिंदूपासून E हा बिंदू, लक्षात घ्या, E हा बिंदू F बिंदूपासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर H बिंदूपासून आहे. म्हणजे E ह्या बिंदूचं F आणि H या दोन्ही बिंदूंपासूनचं अंतर समान आहे. त्याच पद्धतीने G ह्या बिंदूचे बिंदू F आणि बिंदू H पासूनचं अंतर कसे समान आहे, म्हणजे याचा अर्थ असा बिंदू E व बिंदू G हे रेषाखंड HF च्या अंत्यबिंदूंपासून समदूर अंतरावर आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समान अंतरावर असणारा प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो, असं आपण मागील एका लंबदुभाजकाच्या प्रमेयामध्ये अभ्यासले. काय अभ्यासले लिहून घेऊ आपण. रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असणारा प्रत्येक बिंदू रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. आणि म्हणून बिंदू E आणि बिंदू G म्हणून आपण काय सांगू शकतो की बिंदू E आणि बिंदू G हे दोन्ही बिंदू रेख HF च्या लंबदुभाजकावर आहेत. आणि दोन भिन्न
भिन्न बिंदूतून एक आणि एकच रेषाखंड जातो किंवा एक आणि एकच रेषा जाते, म्हणून ई आणि एफ मधून, ई आणि जी मधून जाणारी रेषा दोन भिन्न बिंदूंमधून एक आणि एकच रेषा जाते आणि म्हणून रेख ईजी हा कर्ण एचएफच्या लंबदुभाजक आहे। म्हणून रेख ईजी किंवा कर्ण ईजी हा कर्ण एचएफचा लंबदुभाजक आहे, हे आपलं पहिलं साध्य या ठिकाणी सिद्ध होतं। त्याचप्रमाणे दुसरं साध्य कसं सिद्ध करणार विचार करा। या ज्या जोड्या आहेत आपण घेतलेल्या रेषाखंडांच्या संलग्न बाजूंच्या किंवा लगतच्या बाजूंच्या, या जोड्या फक्त बदल करायच्या आहेत आपल्याला। आपण ही जोडी घेतली, आता ही जोडी घेतली, घेऊया ही जोडी घेतली आणि ही जोडी घेतली तर काय होईल बघा, बिंदू एफ हा ई आणि जी पासून समदूर अंतरावर आहे, तसेच बिंदू एच हा ई आणि जी पासून समदूर अंतरावर आहे, असा बदल होईल फक्त। म्हणजे याचा अर्थ बिंदू एफ आणि बिंदू एच हे रेषाखंड ईजी च्या लंबदुभाजकावर आहेत, म्हणजेच रेख एचएफ म्हणजेच कर्ण एचएफ हा कर्ण ईजी चा लंबदुभाजक आहे, आपण सिद्ध करू शकतो। परंतु एवढं सगळं पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही। त्याचप्रमाणे कर्ण एचएफ हा कर्ण ईजी चा लंबदुभाजक आहे, हे सिद्ध करता येईल। हे आपण सिद्ध करून सहजपणे दाखवू शकतो। तर ह्या पद्धतीने आपण आज या ठिकाणी बघितलं की समभुज चौकोन, चौरस आणि समभुज चौकोन, चौरस आणि आयताचे काही विशेष असे गुणधर्म आपण या ठिकाणी बघितले। या सर्व गुणधर्मांवर आधारित उदाहरणं कसे सोडवायचे ते आपण पुढच्या भागात सराव संच 5.3 मध्ये अभ्यासणार